हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्याचा नेक होता. असा जिजाऊचा शिवबा लाखात नाही, तर जगात एक होता, जगात एक होता. आदरणीय व्यासपीठ आणि येथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्र-मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. आले किती गेले किती उडून गेले भरारा. आले किती गेले किती उडून गेले भरारा. संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवबाचा दरारा, माझ्या शिवबाचा दरारा. शिवरायांच्या मावळ्यांनो, आई जिजाऊचे पुत्र, गोर गरीब रयतेचे छत्र, महाराष्ट्राच्या अस्मितेचे मानबिंदू, हिंदवी स्वराज्य संस्थापक, राजाधिराज, श्रीमंत श्रीमान योगी छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. मित्रांनो, आदिलशाही निजामशाही सत्ता यांच्या जुलुमाने अन्यायाने महाराष्ट्रातील जनता त्रस्त होती. अशा वेळी दिनांक 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवनेरीवर एका तेजस्वी ताऱ्याचा जन्म झाला. तो तारा म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके दैवत छत्रपती शिवाजी महाराज. शिवरायांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले, तर तिचे नाव जिजामाता. आई जिजाऊ बालशिवबाला रामकृष्णाच्या गोष्टी सांगत. जिजाऊच्या संस्कारांनी शिवराय घडत होते. त्याचबरोबर तलवारबाजी, घोडेस्वारी देखील शिकत होते. मावळ्यांना सोबतीला घेऊन शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. कोण होते ते मावळे? मावळ प्रांतात राहणारे ते मावळे. मावळे अंगाने होते रांगडे, दिसायला साधे भोळे, पाठीला ढाल, कमरेला तलवार, शत्रूला बेजार करणारे, जीवाला जीव देणारे असे होते मावळे. स्वराज्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी शिवरायांनी तोरणा किल्ल्याची निवड केली आणि तोरणा किल्ला जिंकून शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले. त्यानंतर स्वराज्याची घोडदौड वेगाने सुरू झाली. कोंढाणा, पुरंदर, राजगड असे किल्ले जिंकून पुणे प्रांतावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. स्वतःची राजमुद्रा तयार केली. त्यानंतर रायगड किल्ला जिंकला. भोरप्या डोंगरातील प्रतापगड जिंकला. शिवरायांची हिंदवी स्वराज्याकडे आगेकूच स्वराज्यावर चालू असतानाच 1659 साली अफजलखानाच्या रूपात मोठे संकट आले. अफजलखानाच्या रूपातील वादळ प्रतापगडापर्यंत येऊन धडकले होते. जो तो चिंतातूर होता. आता महाराजांचं काय होणार? आता तलाही बोलणी दोन्ही पक्षाकडून सुरू झाली. शेवटी प्रतापगडच्या पायथ्याशी भेट घेण्याचे ठरवले. भेटीच्या दिवशी काय झाले? होता धिप्पाड असा अफजल खान. शिवरायांना ठार करण्या पगले खाली दाबली मान. दुसऱ्या हाताने केला कट्यारीने वार. शिवरायांचा फाटला अंगरखा, चिलखताने वाचवले प्राण. चपळाईने राजांनी खानाच्या पोटावर वाघनख्याने केला मार. बिचव्याने खानाचा कोतळा बाहेर काढून संकटावर केली मात, संकटावर केली मात. अफजलखानाशी सामना, पन्हाळगडावरील वेढा, शाहिस्तखानाचे आक्रमण, पुरंदरचा तह, बादशहाची कैद अशा अनेक संकटातून बाजी प्रभू देशपांडे, मुरारबाजी, तानाजी मालुसरे अशा अनेक स्वामीनिष्ठ सेवकांच्या मदतीने व युक्तिचातुर्याने शिवाजी राजे सही सलामत बाहेर पडले आणि अखेर स्वप्न पूर्ण झाले. 1674 साली शिवरायांचा राज्याभिषेक झाला. हिंदवी स्वराज्य निर्माण झाले. अशा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी झाला. शेवटी मी एवढेच म्हणेन की नाव घेताच ज्याचे अभिमानाने फुलते छाती, नाव घेताच ज्याचे अभिमानाने फुलते छाती, दैवत साऱ्या महाराष्ट्राचे राजे छत्रपती, राजे छत्रपती. शत्रूस लढले ते स्वराज्यासाठी, धन्य झाली त्या युग पुरुषाने महाराष्ट्राची माती. तलवारीचा आवाज गुंजला आठवणीत ज्यांच्या उभा सह्याद्री, शौर्य आणि पराक्रमाची मूर्त राजे छत्रपती, राजे छत्रपती.